बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ते ग्रुप डिस्कशनबद्दलचे जे टॉपिक किंवा जे आपण त्याचे टाइप्स बघितले किंवा बेनिफिट्स बघितले आणि आता आपण बघत आहोत की जे इम्पॉर्टंट एक्सप्रेशन्स आहे ते कशा पद्धतीने यूज करायला हवे, की आपल्याला पेपरमध्ये जास्तीत जास्त म्हणजे 4/4 मार्क्स कसे कव्हर करता येईल. आपले असणारे जे एक्सप्रेशन आहे, आता आपण जो लास्ट आहे, आता तुम्ही म्हणणार एवढं हे स्किल सारखं सारखं का रिपीट होत आहे, कारण काही मुलांचं असं म्हणणं आलं की पूर्ण लेक्चर होत नाही किंवा जास्त वेळचं लेक्चर असलं तर पूर्ण ऐकलं जात नाही, म्हणून तर आपण हे शॉर्ट लेक्चर बनवतोय की तुम्हाला इझिली ग्रुप डिस्कशन चांगल्या प्रकारे समजू शकतं. म्हणून आपण सुरुवातीला त्याचे टॉपिक्स बघितले किंवा कशा पद्धतीने आपण ग्रुप डिस्कशन करू शकतो. नंतर आपण त्याचे बेनिफिट्स बघितले, म्हणजे युजेस काय काय आहे. आणि आता आपण जे टॉपिक बघतो की त्याचे एक्सप्रेशन, एखादा मुद्दा आपण कसा एक्सप्रेस करू शकतो, कसे कसे विधान, अतिशय इम्पॉर्टंट आहे. केअरफुली ऐका, कारण आपल्याला पेपरमध्ये 4 मार्क्ससाठी हे राईट डाऊन करायचं आहे. त्यामुळं केअरफुली एक्सप्रेशनवरती कॉन्सन्ट्रेशन करा. हे एक्सप्रेशन आपल्याला यूज करायचे आहे आणि हा क्वेश्चन्स डेफिनेट राईट डाऊन करायचा आहे. आता हा क्वेश्चन कशा प्रकारे लिहिता येईल. आय बिलीव्ह, आय थिंक, हे एक्सप्रेशन्स आहे, हे केअरफुली ऐका. इन माय ओपिनियन इट सीम्स टू. आता माझा अभिप्राय व्यक्त करताना किंवा मी असा विचार करतो, माझ्या मतानुसार किंवा मला असं वाटतं की, या पद्धतीने आपण काय करू शकतो, सुरुवात करू शकतो. सेकंड काय सांगता येईल, एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट. आता ॲग्रीमेंट आपली सहमती दर्शवायची असेल किंवा आपलं अनुमोदन द्यायचं, म्हणजे आपल्याला ते मान्य आहे असं दाखवायचं असेल. एखादा मुद्दा आपल्याला सहमती दर्शवण्यासाठी आपण कोणता शब्द वापरू शकतो, ॲब्सोल्युटली, यू आर राईट, आय फील यू, आय ॲग्री विथ यू, अशी संबोधन आपण वापरू शकतो. थर्ड काय सांगता येईल, सजेस्टिंग. आता ग्रुप डिस्कशन चालू असताना आपण भरपूर सजेशन देतो, मग सूचना कशा पद्धतीने केली पाहिजेत. मग आता सूचना कशी देता येईल, आणि ही सूचना देत असताना सल्ला देणे किंवा मला असं वाटतं की, व्हाय वी डोंट, अशा पद्धतीने आपण पुढं बोलू शकतो, म्हणजे आपलं सजेशन देऊ शकतो. लेट अस कुडंट टू सी, डोंट यू थिंक, वी कुड, आणि आपला सल्ला त्यापुढे मांडू शकतो. आणि चौथं एक्सप्रेशन आपल्याला असं देता येईल, आस्किंग फॉर ओपिनियन. मत एखादं विचारताना किंवा व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन, किंवा व्हॉट डू यू फील अबाउट, आणि जे पॉईंट असेल तो, आय वॉन्डर, वुड यू थिंक अबाउट, आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन. म्हणजेच या प्रकारे आपण एखाद्या प्रकारे त्याचं मतसुद्धा विचारू शकतो. आता पाचवा मुद्दा काय सांगता येईल, इंटरप्टिंग. आता ग्रुप डिस्कशन चालू आहे आणि ग्रुप डिस्कशनमध्ये आपल्याला इंटरप्ट कसं करायचं, मध्येच बोलता येत नाही, कारण एखाद्याचं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय आपण मध्ये बोलू नये. आणि त्या पद्धतीने इंटरप्ट करायचं असेल मध्येच बोलत असताना, आपण सुरुवात कशी करायची बघा, केअरफुली. आय एम सॉरी टू इंटरप्ट, बट एक्सक्यूज मी, कुड आय ॲड समथिंग प्लीज, दॅट्स ट्रू, सॉरी, बट, असं म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपण व्यत्यय निर्माण करतोय, त्यामुळे त्याच्यामध्येही नम्रता असायला हवी, पोलाइटनेस असायला हवं. हे ग्रुप डिस्कशनच्या एटिकेट्स आणि मॅनर्सचा भाग आहे. आता सहावा सांगता येईल, हँडलिंग इंटरप्शन. एखादा व्यत्यय निर्माण झालेला आहे आणि तो व्यत्यय आपल्याला हाताळायचा असेल तर कशा पद्धतीने एक्सप्रेशन पाहिजेत, जस्ट मुवमेंट इज, कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेइंग, इफ यू जस्ट लेट मी फिनिश, कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज. म्हणजे आपलं मत आपल्याला व्यक्त करायचं आहे किंवा आपल्याला एखाद्याने आपल्याला डिस्टर्बन्स केलं तर आपल्याला बोलायचं असेल किंवा एखाद्याचं मत, त्या मताचा रिस्पेक्ट करूनही आपण मत मांडलं पाहिजेत. आणि सातवं सांगता येईल, डिसॲग्रीमेंट. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण डिसॲग्री आहोत किंवा आपलं मतभेद आहे त्या संदर्भात, आय एम अफ्रेड, आय डोंट ॲग्री विथ यू, आय एम सॉरी, बट आय से इट, बट आय लिटल डिफरंट इट, आय कॅन सी युअर पॉईंट, बट यू मे हॅव समथिंग देअर, बट आय रिस्पेक्ट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, बट आय एम सॉरी, आय कांट गो अलॉंग विथ यू. म्हणजेच काय, आपण एखादं मतभेद व्यक्त करताना सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये रिस्पेक्ट, हे मॅनर्स आपण फॉलो केले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, एवढ्यावरून आपण काय लक्षात घेतलं पाहिजेत की या ग्रुप डिस्कशनमध्ये या सगळ्या एक्सप्रेशनचा वापर आपण कुठे ना कुठे करायचा आहे. वेगवेगळ्या पार्टिसिपंट्स असणार आहे आणि वेगवेगळ्या पार्टिसिपंट्सचा यूज करत असताना, त्याची सुरुवात करत असताना 8वा पॉईंट आपल्याला असं टाकता येईल, समारोप, म्हणजे
म्हणजे एंडिंग करताना ग्रुप डिस्कशन हा एक औपचारिक भाग आहे आणि ही औपचारिक चर्चा असते, त्यामुळं त्यामध्ये काही रूल्स आहे किंवा काही नियम्स आहे, त्या नियमाचाच भाग म्हणून आपण समारोप करताना कसं करू शकतो, टू समराईज किंवा ऑर कन्क्ल्यूड, वी कॅन कन्क्ल्यूड बाय सेईंग, आणि पुढे आपलं मत मांडायचं आहे. लेट्स रन क्विकली मेन थ्रू आयडिया कन्क्लुडिंग थ्रू द डिस्कशन्स. म्हणजे हे डिस्कशन संपवण्याआधी काही गोष्टींचा परत एकदा रिव्ह्यू घेऊया. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ग्रुप डिस्कशनचा भाषा वापरणे किंवा एक्सप्रेशन वापरायला हवी. आणि ह्या एक्सप्रेशनचा वापर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. यातील काही ठराविक एक्सप्रेशन हे आपण अभ्यासली पाहिजेत, नोट डाऊन केली पाहिजेत आणि त्याचा वापर आपण ग्रुप डिस्कशन लिखाण करत असताना ते डेफिनेटली वापरले गेले पाहिजेत. असं ही ग्रुप डिस्कशन आपल्याला परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी वापरलं जाणार आहे. हे ग्रुप डिस्कशन नेमकं कसं लिहायचं, याच्या स्टेप कशा आहेत, याच्यामध्ये किती पार्टिसिपंटचा समावेश असला पाहिजेत आणि याच्यामध्ये काय काय पद्धतीचं लिखाण केलं पाहिजेत, या मुद्द्यांचा सुद्धा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. सो लेट अस स्टडी हाऊ टू राईट द ग्रुप डिस्कशन ऑर डायलॉग्स इन आवर एक्झाम. आता ग्रुप डिस्कशनमध्ये वेगवेगळे पार्टिसिपंट्स असणारे आणि त्या दृष्टीने आपण हे पॉईंट्स तयार केलेले. आता पार्टिसिपंट्स जो ए आहे तो काय म्हणणार, बिगिनिंग द डिस्कस विथ द स्टेटिंग टॉपिक ऑर इंट्रोड्यूस द ग्रुप डिस्कशन टॉपिक फॉर द पार्टिसिपंट्स विथ पर्पज. सुरुवातीलाच जो पहिला पार्टिसिपंट्स आहे हा ग्रुप डिस्कशनचा विषय आपल्यासमोर मांडणार आहे आणि सुरुवातीलाच एक कॅन्डिडेट हा या ग्रुप डिस्कशनचा विषय सांगणार आहे. परीक्षेमध्ये आपण अशा 2-3 ओळी तयारच करून ठेवायच्या आहे की ज्याच्या माध्यमातून ग्रुप डिस्कशनचा विषय हा पहिल्यांदा मांडला जाऊ शकतो. पार्टिसिपंट बी काय म्हणणार, राईट द फर्स्ट पॉईंट ऑफ व्ह्यू विथ अ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस अँड राईट अँड गिव्ह रिझन फॉर दॅट. आपण दुसरा पार्टिसिपंट जो आहे तो लिखाण करताना आपण त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशनचा जो विषय आहे त्या विषयावरती पहिलं पॉझिटिव्ह असं मत लिहिलं गेलं पाहिजेत आणि त्याला आपण रिझनही दिलं गेलं पाहिजे. आता पार्टिसिपंट थर्ड काय म्हणू शकतो, राईट ऑर गिव्ह द कंटिन्यू पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज अ सपोर्टिव्ह थॉट ऑफ अ डिफरंट रिझन. आता पहिल्या पार्टिसिपंट बीने जे मत मांडलेलं आहे त्यालाच सपोर्टिव्ह असं मत आपण पार्टिसिपंट 3 किंवा सी मांडेल आणि काही वेगळं रिझनही तो देऊ शकेल. पार्टिसिपंट डी काय म्हणू शकेल, राईट अँड अनादर पर्स्पेक्टिव्ह अबाउट द टॉपिक दॅन द फर्स्ट 2 कॅन्डिडेट अँड गिव्ह द रिझन. पार्टिसिपंट डी जो चौथा कॅन्डिडेट आहे तो या दोघांच्याही व्यतिरिक्त आणखीन एक मत मांडेल. मग त्यामध्ये फायदे तोटे अशा गोष्टीही त्यामध्ये असू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पार्टिसिपंट काय, ॲड सम अनादर पॉईंट्स मीन्स सपोर्टिव्ह ऑर अ कॉन्ट्रडिक्टिव्ह पॉईंट इन माय ओपिनियन अँड आय फील दॅट. हा पार्टिसिपंट ई किंवा जो नेक्स्ट आहे तो आपलं वेगळं मत मांडतो किंवा अदर्स पॉईंट्स तो सपोर्टिव्हही असू शकतो किंवा विरोधातही असू शकतो. पार्टिसिपंट जो नेक्स्ट आहे, राईट अ स्टेटमेंट अबाउट द मेन टॉपिक. जसजसं चर्चा ही पुढे जाताना आहे त्याच पद्धतीने असा एक कॅन्डिडेट घ्यायचा आहे की जो सगळ्या मुख्य मुद्द्यावर आणणारा असेल आणि आपलं मत अतिशय समर्पकपणे मांडणारा असेल. लेट मी पुट माय पॉईंट आउट अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आणि सर्वात शेवटी पार्टिसिपंट लास्ट जो आहे, राईट अ कन्क्लुजन ऑफ अ न्यूट्रल ॲटिट्यूड. आणि ह्या सगळ्यांचं जे कन्क्लुजन लिहिणार आहोत ते दोन्हीही पद्धतीचं असायला हवं. उदाहरणार्थ, वी कॅन कन्क्ल्यूड टेकिंग ऑल द पॉईंट्स कन्सिडरेशन्स अशा पद्धतीने ते कन्क्लुजन करायचं आहे. म्हणजेच काय काय विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डिस्कशन लिहित असताना त्याची सुरुवात आणि शेवट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि यामध्ये जे पार्टिसिपंट्स आहे त्या पार्टिसिपंट्समध्ये त्या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या मुद्द्याच्या आजूबाजूनी बोलणारे किंवा बाजूनी बोलणारे, विरोधात बोलणारे म्हणजे सपोर्टिव्ह किंवा अपोजिट असणारे असे पार्टिसिपंट्सची वाक्यामध्ये नोंद करायची असते. आता आपल्याला पुस्तकामध्ये पेज नंबर 168वर किंवा 69वर ते एक सॅम्पल दिलेला आहे, याचा आपण अभ्यास करणार आहोत. सॅम्पल ऑफ ग्रुप डिस्कशन. आता ह्या सॅम्पलचा अभ्यास करत असताना तुम्हाला एक गोष्ट अतिशय महत्त्वाची की टेक्स्टबुक तुमच्या समोर असायला हवं. या ठिकाणी जे स्टेटिंग द पॉईंट सांगितलं, आता या ठिकाणी विषयाला कशी सुरुवात केलेली आहे,
पहिल्या कॅन्डिडेटने आपलं बोलणं कसं सुरुवात केलं, नंतर यामध्ये कोण कोण ॲग्री झालेलं आहे, कोण कोण सहमत आहे का, कुणी ॲडिशन पॉईंट मांडले का, आणि कुणी अजून पद्धतीने आता 168 to 69 ह्या पेज नंबरवरती बघा ते जे एक्झाम्पल दिले ते केअरफुली रीड आऊट करा. आणि यामध्ये काही मुद्दे हे जे अधोरेखित करायचे. अधोरेखित का करायचा की त्याचा वापर आपण परीक्षेमध्ये करू शकतो. अशा पद्धतीने जो एक्झाम्पल दिलेला आहे किंवा जो सॅम्पल दिलेला आहे तो सॅम्पल आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने हेल्प घेऊन आणि याची मोबाईलबद्दल यूज सांगितलेला आहे की तो कसा चांगला आहे किंवा त्याच्या वापरावरती नियंत्रण कसे असायला हवे किंवा त्याच्यामुळं येणाऱ्या समस्या असतील, त्याचा जेवढे यूजेस आहे तेवढेच त्याचे ड्रॉबॅक्स पण आहे, याचंही जे भाष्य केलेलं आहे. म्हणजे बघा की कशा पद्धतीने एखादा टॉपिक हा आपल्याला कन्क्लूडपर्यंत न्यायचा असतं आणि अशा पद्धतीने सरतेशेवटी आपलं मत मांडायचं असतं आणि सर्व मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश व्हायला हवा. तुम्ही हे जे एक्झाम्पल आहे हे टेक्स्टबुकमधलं हे केअरफुली रीड आऊट करा आणि या ठिकाणी शेवट कन्क्लूड करताना सर्वांचे मुद्दे एकत्रित करून की ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो की या सॅम्पलच्या आधारे आपल्याला कोणत्याही ग्रुप डिस्कशनचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. आणि आपण ज्या पद्धतीने याच्या स्टेप घेतलेल्या आहे, याच्यामध्ये असणाऱ्या एक्सप्रेशनचा जो अभ्यास केलेला आहे किंवा यामध्ये सॅम्पलमध्ये जे आपण माहिती दिलेली आहे ती महत्त्वाची वाक्य आहे, यांच्या आधारे आपण ग्रुप डिस्कशन लिहिता आलं पाहिजेत. आणि निश्चितच या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही ग्रुप डिस्कशनवरती बरंचसं काही लिहिता येऊ शकतं आणि आपल्याला मोर अँड मोर मार्क्स मिळू शकतं. याच्यामध्ये काही पार्ट्स जसे आहेत तसे की ज्या ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आणि त्याच पद्धतीने ग्रुप डिस्कशन हे तुम्ही कसं बोर्ड एक्झाममध्ये राईट डाऊन करणार आहे, कशा पद्धतीने सॉल्व करता येईल हेही बघणार आहोत. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड. नाव इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द ब्रेन स्टॉर्मिंग क्वेश्चन्स ऑफ ग्रुप डिस्कशन. आत्तापर्यंत आपले सर्व रायटिंग स्किलचे टॉपिक संपलेले आहे. ओके, नाव स्टॉप हिअर. थँक्यू.